हॅलो. हा बोला. शेट्टी साहेब नमस्ते. सांगली तक मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. हा नमस्कार बोला. साहेब, सध्या आता सर्वात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे कर्जमाफी. आणि मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितले की 30 जून पर्यंत कर्जमाफी करणार. मग आता आजपर्यंत आपलं स्टेटमेंट आहे की नेमकी काय त्याची फोड होते त्या कर्जच्या माफीचे जे काही निकष आहेत ते कशी फोड करायला आपण, काय नेमकी त्याची माहिती आहे? 30 जूनच्या आत ते त्यांची काय असेल ते घोषणा करतीलच. बर. पण एक 30 सप्टेंबर 2025 ला जे थकीत असतील हा. त्यांचाच कर्जमाफीसाठी विचार होणार आहे. बर. आणि त्यामुळं आता बहुतेक शेतकऱ्यांचं आर्थिक वर्ष हे 30 जूनला येत्या 30 जूनला संपतंय. हो हो. त्यावेळी आता जर थकबाकी ठेवली हा. तर त्या कर्जमाफीचा आपल्याला काही फायदा होणार नाही. कारण 30 सप्टेंबर 2025 ला जो थकीत होता तोच कर्जमाफीला पात्र ठरणार आहे. प्रोत्साहनपर जे आहे, प्रोत्साहनपर जे ते सांगतोय मी. त्यामुळं आता माफ होणार आहे म्हणून कर्ज थकवण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याच्यामध्ये दुहेरी तोटा होतो. दुहेरी तोटा असा की कर्जमाफीचाही फायदा नाही आणि 30 जून पूर्वी आपण जर का कर्ज भरलं नाही तर थकबाकीदार होतो. आणि थकबाकीदार झालं तर नियमित कर्जदाराच्या यादीतूनही बाहेर पडतो. म्हणजे नियमित कर्जदारासाठी जे काही ते अनुदान म्हणून देणार आहेत 50,000 रुपये मागच्या वेळी दिलं होतं, यावेळी अजून त्यांचं धोरण ठरलेलं नाही. यावेळी ते 50,000च म्हणतात, परंतु आम्ही 2 लाखापर्यंत मागणी करतोय. तर साहेब, ते मागच्या वेळेला सुद्धा जर कर्जमाफी झाली आणि प्रोत्साहनपर रक्कम अजून बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. जे आले त्यावेळेचे मिळाले नाही तो भाग वेगळा. पण आता जर का थकीत ठेवलं तर आता मग दोन्हीचाही फायदा होणार नाही. म्हणजे कर्जमाफीचाही फायदा नाही, प्रोत्साहन अनुदान नाही, अशी अवस्था होईल. पण आता झाल्या हा कर्जमाफीचा विषय साहेब. पण आता सध्या मोदी साहेबांनी जे आव्हान केलेत जनतेला की तुम्ही सोने खरेदी करू नका किंवा परदेशी दौरे करू नका, तर ह्या सगळ्या गोष्टीकडे शेतकरी नेते म्हणून आपण कसं बघताय? काही नाही, भंपकपणा आहे ते. सरकारची उधळपट्टी राजरोज चालू आहे आणि जनतेला म्हणायचं काटकसर करा, ह्याला काय अर्थ नाही. कारण आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आव्हान केले की तुम्ही तुमच्या ताफ्यातल्या ज्या शासकीय गाड्या आहेत त्या थोड्या कमी करा. काही वेळा तुम्ही शासकीय आपले जे वाहन आहेत त्याचा वापर करा, असं मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय. म्हणजे कितपत शक्य होऊ शकतं? त्यांनी स्वतःपासूनच तपासून बघावं. पहिल्या दिवशी बुलेटनं आले ते विधान भवनात, पण त्यांचा तापा यायचा तसा मागणं आलाच. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते साताऱ्याला गेले एका कार्यक्रमाला. जवळपास 150 बस भरून माणसं आणली होती त्यांच्या कार्यक्रमाला. मग ती आपोआप आली का, हवेत आली काय? ती बस काय पाण्यावर चालत होती काय? मग कसले आले काटकसर? जनतेला म्हणायचं डिझेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा, काटकसर करा, त्याला काही अर्थ नाही. आता हंगाम सुरू होतोय, शेतकऱ्यांचा सर्वात मोठा हंगाम आहे आणि डिझेलची तुटवडा असल्यामुळे लोकांच्या मशागती थांबलेल्या आहेत. मग याकडे आपण कसं बघता? आता हंगाम शेतकऱ्यांचा खूप मोठा चालू होतोय आणि आता डिझेलचा तुटवडा आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मशागती थांबलेल्या आहेत. त्याकडे आपण शेतकरी नेते म्हणून काय आव्हान कराल शासनाला? पहिला शेतकऱ्याला डिझेल उपलब्ध करून दिलं पाहिजे, एवढंच मी सरकारला सांगेन. साहेब, शेवटचा प्रश्न. शक्तीपीठसाठी सुद्धा आपण खूप आग्रह, शक्तीपीठ नाही झालं पाहिजे. गावागावातून आता सगळीकडे चर्चा सुरू झाल्या. काय परिस्थिती असतात शासनामध्ये? काय चर्चा सुरू आहे का तुमच्या शासनामध्ये? सरकार शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करतंय. आम्ही रेटून देणार नाही. कारण सरकारमध्ये जे कोणी आहे त्यांना या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 2029च्या निवडणुकीसाठी म्हणून 50 ते 55 हजार कोटी रुपये काढायचे आहेत. त्यासाठी ते प्रयत्न करणारच. परंतु हा सारा पैसा हा जनतेवर कर्जाच्या रूपात लादला जाणार आहे. आणि हे कर्ज रस्त्यासाठी काय केलं, जनतेला टोलच्या रूपानं परतफेड करायची आहे. म्हणजे यात 1 रुपया सुद्धा सरकार घालणार नाही. त्यामुळे आम्ही तो रस्ता होऊन देणार नाही. परवाचा तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय साहेब. आपला पोलिसांमध्ये थोडीशी बाचाबाची झाली, त्यावरती स्पष्टीकरण देताना आपले जुने मित्र सदाभाऊ खोत यांनी असा शब्द वापरला की आमचे सहकारी राजू शेट्टी साहेबांच्या बद्दल असे पोलिसांनी जे केलेले कृत्य आहे ते निषेधार्थ आहे. काय सांगाल याच्यावर? त्यांना तसं वाटणं म्हणजेच माझी भूमिका किंवा संघटनेची भूमिका योग्य होती, हा आमचा नैतिक विजय आहे. त्यांनी असंच प्रत्येक प्रश्नावर सरकारच्या विरोधी भूमिका घेण्याची मानसिकता ठेवावी. ओके, धन्यवाद साहेब. सांगली तक मराठीशी आपण सखोल बोलल्याबद्दल.